नमस्कार मित्रहो, मी अझरुद्दीन। विचार करा की जर आपल्याला आंतरजातीय विवाह करता येत नसते, मुलीला तिच्या पैतृक किंवा वडिलार्जित संपत्तीमध्ये वाटा मिळत नसता, इतर जातीतील मुलाला दत्तक घेता येत नसते, स्त्रियांना आपल्या संपत्तीचा वारस नेमण्याचा अधिकार नसता, तर काय झाले असते? काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच हे चांगले आहे असे वाटले असते, पण असे होत नाही। आपल्याला आंतरजातीय विवाह करता येतो, मुलीला तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा मिळतो, कोणत्याही जातीच्या मुलाला वारस म्हणून आपण दत्तक घेऊ शकतो, स्त्रियांना त्यांच्या संपत्तीचा उत्तराधिकारी स्वतःच्या मर्जीने नेमता येतो। हे सगळे होते कारण त्याला कायद्याचा आधार आहे। कोणत्या कायद्याचा आधार आहे असा आपण कधी विचार केला आहे का? हे कायदे कोणी बनवले याची आपल्याला माहिती आहे का? माहित असेल तर चांगली गोष्ट आहे, पण नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती बघणार आहोत। माहिती घेणार आहोत एका अशा कायद्याची आणि त्याच्या निर्मिती प्रक्रियेची ज्यामुळे हे सगळे शक्य झालेले आहे। हा कायदा म्हणजे हिंदू कोड बिल होय। चला बघूया काय आहे हिंदू कोड बिल आणि त्याची निर्मिती करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भारतीय इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय। आपल्या कार्यकर्तृत्वाने या महामानवाने जात कलंकावर मात करून संपूर्ण जगामध्ये अतिशय मानाचे स्थान मिळवलेले आहे। सिम्बॉल ऑफ नॉलेज किंवा ज्ञानाचे प्रतीक म्हणून आज त्यांचा गौरव केला जात आहे। घटनातज्ञ, कायद्याचे अभ्यासक, अर्थतज्ञ, कृषी अर्थतज्ञ, धर्मचिकित्सक, समाज सुधारक, त्याचबरोबर एक उत्कृष्ट संसदपटू, पत्रकार, केंद्रीय मंत्री, कर्तबगार संस्थाचालक आणि अन्यायाविरुद्ध झगडणारे नेते म्हणून भारतीय जनमानसावर त्यांनी आपली छाप सोडलेली आहे। एक व्यक्ती आपल्या आयुष्यात काय काय आणि किती समर्थपणे करू शकते याबाबत त्यांची बरोबरी अपवादानेच कोणी करू शकेल। इतिहास असे सांगतो की राष्ट्रहितासाठी बाबासाहेबांनी कितीतरी वेळा आपला मानापमान बाजूला ठेवून व्यापक राष्ट्रहिताची भूमिका घेतली आहे। इतके त्यांचे हृदय विशाल होते, म्हणूनच ते एक महान देशप्रेमी सुद्धा होते। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ही बाबासाहेबांची जनमानसातील प्रतिमा तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांना आणखीन एका महान कार्याचे श्रेय दिले जाते। हे महान कार्य म्हणजे हिंदू कोड बिल होय। हिंदू कोड बिलच हिंदू समाजाचे सामाजिक दृष्ट्या एकीकरण करणारे, त्यांना एका सामाजिक स्तरावर एकत्र आणणारे, धार्मिक किंवा वैयक्तिक कायद्यांऐवजी धर्मनिरपेक्ष, कालसुसंगत, दोषरहित कायद्यांद्वारे हिंदू समाजाचे आधुनिकीकरण करणारे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्त्रियांना सामाजिक, राजकीय व कायदेशीर स्तरावर समानता प्रदान करणारे, लिंगभेद नष्ट करणारे, स्त्रियांना अधिकाधिक अधिकार देणारे असे हे बिल म्हणजे बाबासाहेबांनी भारतीय समाजाला दिलेली एक अपूर्व देणगी होती। कधीही न फिटणारे असे हे उपकार होते। स्वातंत्र्यापूर्वी हिंदू कायदे हे स्मृती, पुराण ग्रंथ, प्रथा परंपरा यावर आधारित होते। मिताक्षरा आणि दायभाग असे त्याचे दोन भाग होते। यातील दायभागचे कायदे प्रामुख्याने बंगाल प्रांतात व उर्वरित देशात मिताक्षरा या कायदे ग्रंथातील कायदे प्रचलित होते। मात्र हे कायदे विखुरलेले असून समजण्यास बरेच किचकट होते। सुसंगत म्हणावे असे या कायद्यांमध्ये काहीही नव्हते। कालपरत्वे त्यात अनेक दोष निर्माण झालेले होते। तसेच हे कायदे स्त्रियांवर अन्याय करणारे, त्यांना दुय्यम लेखणारे असे होते। यामुळे या कायद्यांचा, प्रथांचा क्रमवार संग्रह करणे, त्यातील दोष दूर करून ते कालसुसंगत बनवणे
आधुनिक मानवी मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर या कायद्यांची पुनर्मांडणी करणे गरजेचे झाले होते. इंग्रजांनी मिताक्षरा आणि दायभागच्या कायद्यांचे संकलन करण्याचा प्रयत्न पूर्वी केला होता, पण हा प्रयत्न अपूर्ण होता. ब्रिटिश राजवटीत 1830 मध्ये थॉमस बॅबिंग्टन मेकॉले याने एक दंडविधान बनवले होते जे संपूर्ण भारतात लागू होते, पण अनेक धर्म व पंथांच्या वैयक्तिक कायद्यांना एका समान नागरी कायद्यामध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न झाला नव्हता. ब्रिटिश सरकारने 1941 मध्ये हिंदू कोड कमिटी नेमली होती. सर्व हिंदू कायद्यांचे संहितीकरण करावे, त्याद्वारे सर्व हिंदूंसाठी एकच कायदा असावा, त्या कायद्यामध्ये हिंदू स्त्रियांना समान हक्क दिले जावे, हे या समितीचे मुख्य कार्य होते. या समितीने संपूर्ण देशभर दौरे काढून नामांकित विचारवंतांची आणि कायदेपंडितांची मते विचारात घेऊन हिंदू संहितेचा किंवा कायद्यांचा एक मसुदा तयार केला होता. हा मसुदा पुराणमतवादी व सुधारणावादी हिंदूंची मते आणि तत्कालीन हिंदू कायद्याच्या शाखा व प्राचीन ग्रंथ यांच्यावर आधारित होता. या मसुद्याची वारसा हक्क व विवाह संबंधीची 2 विधेयके मार्च 1943 मध्ये कायदेमंडळात मांडण्यात आली होती. या दोन्ही विधेयकांवर सनातनी हिंदूंनी कठोर टीका केली. इतर काही सदस्यांनी या विधेयकामध्ये काही सूचना व दुरुस्त्या सुचवल्या. या सगळ्याचा विचार करण्यासाठी कायदेमंडळाने हे विधेयक जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवले. कमिटीने या विधेयकामध्ये काही दुरुस्त्या करून ते परत कायदेमंडळाकडे पाठवले, पण कायदेमंडळात मात्र हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. पुढे 1944 मध्ये सर B.N. राव यांच्या अध्यक्षतेखाली दी हिंदू लॉ कमिटीचे पुनरुज्जीवन केले गेले. या समितीने हिंदू कायद्यांचा एक मसुदा तयार केला, ज्यामध्ये वारसा हक्क, पोटगी, विवाह व घटस्फोट, अज्ञान मुले व पालकत्व आणि दत्तक या संदर्भातील तरतुदी होत्या. हाच मसुदा हिंदू कोड बिल या नावाने ओळखला जातो, पण दुसऱ्या महायुद्धामुळे हे बिल कायदेमंडळात मंजूर होऊ शकले नाही. 1947 मध्ये यावर पुन्हा चर्चा सुरू झाली. एकत्र कुटुंब पद्धतीचे निर्मूलन करणे, आंतरजातीय विवाहांमधील अडथळ्यांचे निर्मूलन करणे, उच्चवर्णीयांसाठी घटस्फोट आणि वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला वारसा ही या बिलाची मुख्य वैशिष्ट्ये होती. पण याही वेळी भारताला स्वातंत्र्य मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यामुळे हे बिल बरखास्त केले गेले. पुढील काळात हे बिल नव्याने तयार करण्याचे महत्वपूर्ण काम केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समान नागरी कायदा किंवा एकरूप नागरी संहिता आणणे गरजेचे वाटत होते. याचबरोबर आधुनिक लोकशाहीमध्ये धर्माच्या विशेषाधिकारांना मर्यादित करणे गरजेचे होते. असे का? कारण धर्माने निर्माण केलेली सामाजिक व्यवस्था ही असमानतेवर आधारित होती. ती एवढ्या भेदांवर आधारित होती की ज्यामुळे व्यक्तीच्या मौलिक अधिकारांवर अनेक बंधने येत होती आणि त्यात सुधारणा होणे व ते एकाच संहितेत एकत्र करणे गरजेचे बनले होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. 1935च्या कायद्यानुसार भारतात हंगामी सरकारची स्थापना झाली. या हंगामी सरकारमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते. दरम्यान
स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यालाही सुरुवात झालेली होती। या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते। 1948 मध्ये घटना समितीने हिंदू कोड बिल मसुदेच्या समीक्षेसाठी कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक निवड समिती किंवा सिलेक्ट कमिटी संघटित केली। राव समितीद्वारे तयार करण्यात आलेल्या मसुद्याचा बाबासाहेबांनी बारकाईने अभ्यास केला। त्या मसुद्याचे परीक्षण व नूतनीकरण केले, त्यात अनेक नव्या सुधारणा केल्या आणि त्यानंतर 9 एप्रिल 1948 रोजी हे बिल घटना समितीकडे विचारार्थ पाठवले गेले। या मसुद्याचे हिंदू कोण आणि या कायद्याची व्याप्ती काय आहे? विवाह, दत्तक विधान, पालकत्व, संयुक्त कुटुंब पद्धतीमधील वारसा, स्त्रियांच्या संपत्तीबद्दल तरतुदी, वारस व पोटगी असे 8 भाग होते। हे बिल घटना समितीपुढे सादर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की उच्च न्यायालय आणि प्रिव्ही काउन्सिलच्या अनेक निर्णयांमध्ये हिंदू कायद्याचे जे अनेक नियम विखुरलेले आहेत त्यांना संहिताबद्ध करणे हा या बिलाचा मुख्य उद्देश आहे। या कायद्याची वैशिष्ट्य म्हणजे मृत पुरुषाच्या संपत्तीमध्ये त्याची विधवा पत्नी आणि मुलगी यांना मुलाच्या बरोबरीने समान वाटा देण्यात आला होता। त्याचबरोबर महिलेला आपल्या मर्जीने आपला वारस निवडण्याचा अधिकार सुद्धा दिला गेला होता। अर्थात परंपरेनुसार मुलाला मुलगी आणि विधवा पत्नी यांच्यापेक्षा जास्त वाटा मिळण्याचा अधिकार होता। हिंदू कायद्याप्रमाणे हा अधिकार मुलाला मिळत होता। मुलीला 8व्या हिश्श्यापेक्षा जास्त संपत्ती मिळत नव्हती। मात्र या कायद्याने मुलाच्या बरोबरीनेच मुलीला सुद्धा समान संपत्तीचा अधिकार देण्यात आलेला होता आणि हे या कायद्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य सुद्धा होते। याचबरोबर परित्यक्त्या व घटस्फोटित महिलांना पोटगी मिळण्याची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये केली गेलेली होती। शिवाय विवाहामध्ये असणारी जातीभेदाची समाप्ती सुद्धा या कायद्याद्वारे करण्यात आलेली होती। म्हणजे परंपरेनुसार आंतरजातीय विवाह करण्यास बंदी होती किंवा आंतरजातीय विवाह केले जात नसत आणि जर आंतरजातीय विवाह झालाच तर अशा दाम्पत्याला जात बहिष्कृत, धर्म बहिष्कृत केले जात होते। त्यांच्यावर विविध प्रकारची बंधने घातली जात होती, अनेक प्रकारचे बहिष्कार त्यांच्यावर घातले जात होते आणि त्यामुळं आंतरजातीय विवाह करण्यास कुणीही तयार होत नसे। मात्र या कायद्यानुसार आंतरजातीय विवाहाला परवानगी दिली गेली। मुलगा किंवा मुलगी यांची कोणतीही जात असली तरी विवाहाला कोणत्याही भेदभावाशिवाय धार्मिक व कायदेशीर मान्यता दिली गेलेली होती। थोडक्यात आंतरजातीय विवाहाला परवानगी आणि मान्यता या कायद्याद्वारे दिली गेलेली होती। त्याचबरोबर पारंपरिक हिंदू कायद्यांमध्ये नसणारी घटस्फोटाची परवानगी सुद्धा या कायद्याद्वारे दिली गेलेली होती। हे हिंदू धर्मानुसार विवाह हे जन्मोजन्मीचे बंधन असते आणि मृत्यूनंतर सुद्धा हे बंधन तुटत नाही। अशा परिस्थितीमध्ये काडीमोड घेण्याची परवानगी या कायद्याद्वारे दिली गेलेली होती। पती पत्नींनी एकमेकांपासून वेगळे होण्याची परवानगी या कायद्याद्वारे दिली गेली। घटस्फोट देण्याची किंवा घेण्याची परवानगी या कायद्याद्वारे देण्यात येणार होती। याचबरोबर या कायद्याद्वारे एकपत्नीत्वाचे बंधन सुद्धा घातले गेलेले होते। परंपरेनुसार बहुपत्नीकत्वाची पद्धत प्रचलित होती। एक पुरुष अनेक स्त्रियांबरोबर विवाह करू शकत असे। मात्र या कायद्यानुसार एकपत्नीत्वाचे बंधन घातले गेले। अनेक स्त्रियांबरोबरचा विवाह हा अवैध ठरवला गेला। पुरुषाला आता अनेक स्त्रियांबरोबर विवाह करता येणार नव्हता। शिवाय कोणत्याही जातीच्या मुलाला दत्तक घेण्याची परवानगी सुद्धा या कायद्याद्वारे
देण्यात आलेली होती। या कायद्यापूर्वी इतर जातीतील मुलाला किंवा मुलीला दत्तक घेण्याची परवानगी दिली जात नव्हती, परंपरेनुसार त्याला मान्यता नव्हती। परंतु या कायद्यानुसार कोणत्याही जातीतला मुलगा मुलगी दत्तक घेण्याची परवानगी आता दाम्पत्याला मिळणार होती आणि ही आणखीन एक महत्वाची बाब या कायद्यानुसार होती। थोडक्यात काय तर हिंदू पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीमध्ये मुलीला वाटा देण्याचा अधिकार या कायद्यानुसार मिळणार होता। त्याचबरोबर घटस्फोटी किंवा परित्यक्त्या महिलांना पोटगी सुद्धा या कायद्यानुसार मिळणार होती। आंतरजातीय विवाहांना या कायद्याद्वारे परवानगी दिली जाणार होती। शिवाय घटस्फोटाची परवानगी सुद्धा या कायद्याद्वारे मिळणार होती। बहुपत्नीकत्व संपुष्टात आणून एकपत्नीकत्वाचे बंधन हिंदू पुरुषावर घातले गेलेले होते आणि कोणत्याही जातीतल्या मुलाला किंवा मुलीला दत्तक घेण्याची परवानगी या कायद्यानुसार मिळणार होती। ती या कायद्याची महत्वाची वैशिष्ट्य होती। या कायद्याचे नाव जरी हिंदू कोड बिल असे असले तरी शीख, जैन व बौद्ध या धर्मियांना सुद्धा हा कायदा लागू होता। या धर्माच्या स्वतःच्या अशा काही प्रथा, परंपरा व श्रद्धा होत्या, त्यात खूप भिन्नता सुद्धा होती, पण तरीही बाबासाहेबांनी या धर्मियांचा या कायद्यामध्ये समावेश करून हिंदू समाजाचे भारतीयकरण केले। त्यांना एका समान नागरी कायद्यामध्ये गुंफून एकरूप नागरी संहितेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले गेले। अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या बिलाद्वारे जुन्या हिंदू कायद्यांच्या मुख्य नियमांना बदलले गेले, पण मुळात जवळजवळ 80% कायदा हा हिंदू धर्मशास्त्रातील निरनिराळ्या कायद्यांवर आधारित होता आणि उरलेला 20% कायदा हा नवीन सुधारणा घडवून आणणारा होता। या सुधारणा सुद्धा भारतीय राज्यघटनेतील समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या तत्वांना धरून होत्या। अर्थात हिंदू समाजाची रूढीप्रियता बघता हे 20% बदल सुद्धा खूपच क्रांतिकारक होते। प्रश्न असा होता की हे बदल हिंदू समाजाला मानवणारे होते का? बाबासाहेबांनी हे विधेयक तयार केले आणि ते संसदेने मंजूर केले असे झाले का? तर नाही, असे झाले नाही। बाबासाहेबांचा हिंदू संहितेला हात लागताच व ते या बिलाचे प्रवक्ते होताच समाजामध्ये 2 गट पडले। एका गटाने बाबासाहेबांच्या या बिलाची स्तुती करून त्याला पाठिंबा दिला, तर दुसऱ्या गटाने त्यांचा विरोध करायला सुरुवात केली। कशासाठी होता हा विरोध? हे बिल हिंदू धर्मविरोधी आहे, हा हिंदू धर्मात हस्तक्षेप आहे, सरकारला असा हस्तक्षेप करण्याचा काही एक अधिकार नाही, असे विरोधकांचे म्हणणे होते। एका बाजूला बाबासाहेब तर दुसऱ्या बाजूला मनुवादी, ज्यांची मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली होती, असा हा झगडा होता। या बिलाला विरोध करणाऱ्यांमध्येही 2 गट होते। एका गटाचे असे म्हणणे होते की हे बिल पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर विचारासाठी घ्यावे, तर दुसऱ्या गटाचे म्हणणे होते की या बिलाने हिंदू चालीरीती, परंपरा रद्द ठरवल्या असून हे बिल मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारे आहे। यातील पहिल्या गटाचा विरोध हा मवाळ होता, मात्र दुसऱ्या गटाचा विरोध हा अतिजहाल होता। या बिलामुळे धर्मांध, कट्टरपंथीय, जातीयवादी, हिंदुत्ववादी यांच्यामध्ये संतापाची लाट पसरली। त्यांच्या मते हे विधेयक पूर्णपणे धर्मविरोधी होते। या विधेयकाचे सर्वात कट्टर विरोधक होते ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती असणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। त्यांनी पंडित नेहरूंना चेतावणी दिली की या सुधारणा मूठभर सुधारकांना अपेक्षित असून त्या बहुसंख्य हिंदूंवर कठोरपणे थोपवल्यासारख्या आहेत। आपल्याला फक्त सुधारकांचीच मते विचारात घ्यायची नसून जे सुधारलेले नाही
त्यांचाही विचार करावा लागणार आहे. हे विधेयक अन्यायपूर्ण व लोकशाही विरोधी आहे असे सांगून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या विधेयकाला विरोध करत राहिले. पण त्यांनी जे सुधारलेले नाही त्यांना सुधारण्याची भूमिका मात्र कधीही घेतली नाही. घटना समितीमध्ये या विधेयकाला विरोध करणारे अनेक लोक होतेच. त्यांनी या बिलाविरुद्ध समितीच्या कामकाजामध्ये प्रचंड आकांडतांडव केले. संसदेच्या बाहेरही या बिलाला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. मार्च 1949 मध्ये अखिल भारतीय हिंदू कोड बिल विरोधी समितीची निर्मिती केली गेली. या समितीने घटना समितीला हिंदूंच्या वैयक्तिक कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कसलाही अधिकार नाही असे सांगितले. तसेच या समितीने संपूर्ण भारतात शेकडो सभा घेतल्या ज्यामध्ये साधू संतांनी या बिलाला कडाडून विरोध केला. या हिंदू कोड बिल विरोधी समितीचे आणि आंदोलनाचे नेतृत्व स्वामी करपात्री महाराज करत होते. बिलाला विरोध करण्याचे मुख्य कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होत. हे बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार करत होते. एक दलित व्यक्ती हिंदूंच्या कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणू पाहत होती आणि हीच गोष्ट कट्टरपंथीयांना नको होती. स्वामी करपात्री महाराजांनी कायद्यामंत्र्यांच्या पर्यायाने बाबासाहेबांच्या जातीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. पूर्वीच्या अस्पृश्यांना ब्राह्मणांच्या विशेषाधिकारामध्ये हस्तक्षेप करण्याचा काही एक अधिकार नाही अशी टीकाही त्यांनी केली होती. स्वामी करपात्री महाराज यांच्या म्हणण्यानुसार हिंदू परंपरांमध्ये घटस्फोटाला जागा नव्हती. त्याचबरोबर कोणत्याही जातीच्या मुलाला दत्तक घेणे शास्त्रसंमतही नव्हते. हिंदूंच्या उदारातल्या उदार स्मृतीही महिलांना पैतृक संपत्तीमध्ये 8व्या हिस्सापेक्षा जास्त हिस्सा देण्याची अनुमती देत नाही. असे असताना बाबासाहेबांनी या बिलाद्वारे महिलांना पैतृक संपत्तीमध्ये निम्मा वाटा देण्याची तरतूद केली होती. हीच गोष्ट पुरुषी मानसिकतेला न रुचणारी अशी होती. 18 सप्टेंबर 1851 रोजी केलेल्या भाषणात स्वामी करपात्री महाराज म्हणतात की हिंदू कोड बिल हे धर्मशास्त्रांचा अवमान करणारे आहे व त्याला सर्व हिंदूंचा विरोध आहे. पंडित नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्मशास्त्राचे ज्ञान नाही. त्यामुळे त्यांनी तयार केलेले हे बिल टाकून द्यावे अशी त्यांची भूमिका होती. याबरोबरच दिल्ली येथील न्यायालयातील 60 पुरुष सदस्यांनीही एका निवेदनाद्वारे हिंदू कायद्यांचे संहितीकरण करण्यास विरोध दर्शवला होता. हिंदू कायदे हे दैवी आहेत अशी आपली श्रद्धा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. द्वारका येथील शंकराचार्य यांनीही सरकारने धर्मामध्ये हस्तक्षेप न करता त्याचे संरक्षण करावे अशी मागणी केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या कोड बिल विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. 6 सप्टेंबर 1949च्या ऑर्गनायझर मध्ये गोळवलकर म्हणतात, या सुधारणांमध्ये काहीही भारतीय नाही. विवाह व घटस्फोटाच्या प्रश्नांची सोडवणूक अमेरिका आणि ब्रिटिश नमुन्यांप्रमाणे आपल्या देशात होऊ शकत नाही. हिंदू संस्कृतीप्रमाणे विवाह हा संस्कार आहे. तो मृत्यूनंतरही बदलता येत नाही. केव्हाही बदलावा असा तो करार नाही. 12 डिसेंबर 1949 रोजी संघाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेवर एक मोर्चा काढला होता. या मोर्चात हिंदू कोड बिल मुर्दाबाद व पंडित जवाहरलाल नेहरू मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या होत्या.
पंडित नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे दहन सुद्धा केले गेले. 1950-51 मध्ये पंडित नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे बिल पास करून घेण्यासाठी अथक प्रयत्न केले, पण विरोधकांचा विरोध अजिबात कमी झालेला नव्हता. धर्म धोक्यात आहे अशी ओरड करून विरोध करणाऱ्यांचे खरे दुखणे वेगळेच होते. या बिलामध्ये बाबासाहेबांनी घटस्फोटाची तरतूद केली होती. वडिलार्जित संपत्तीमध्ये मुलींना मुलाच्या बरोबरीने समान वाटा दिला होता. हे अशा लोकांना न रुचणारे होते. घटना समितीमध्ये व नंतर संसदेमध्येही या बिलावर खूप वेळा चर्चा केली गेली, परंतु 1951 हे वर्ष संपता संपता या बिलाची फक्त 4च कलमे मंजूर होऊ शकली होती. सप्टेंबर 1951 मधील कायदेमंडळाचे अधिवेशन संपल्याने हे बिल परत एकदा बरखास्त करावे लागले. हे बिल बरखास्त झाल्याने सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला झाले असेल तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आपली सगळी ताकद हे बिल पास करून घेण्यासाठी वापरली होती. त्यासाठी त्यांनी अनेक अपमानजनक गोष्टी सहन केल्या होत्या, पण विरोधकांच्या वाढत्या दबावापुढे पंडित नेहरू सुद्धा काही करू शकले नाहीत. परिणामी हे बिल बरखास्त झाले आणि त्यामुळे 27 सप्टेंबर 1951 रोजी बाबासाहेबांनी आपल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला व ते भारताच्या हंगामी सरकारमधून बाहेर पडले. त्यामुळे या बिलाशी असणारी त्यांची नाळ कायमची तुटली. 1952 मध्ये लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या. त्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रचंड यश मिळाले. या निवडणुका बाबासाहेबांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीने लढवल्या होत्या, पण या निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागलेले होते. त्यामुळे त्यांचा या बिलाशी असणारा संबंध पूर्णपणे तुटला होता. 1952च्या निवडणुकांमध्ये बहुमताने विजयी झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मागील विरोध लक्षात घेता या बिलाचे वेगवेगळे भाग केले आणि 1956 पर्यंत हे भाग संसदेत मांडून ते मंजूर करून घेतल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले. हे मंजूर करून घेतलेले कायदे म्हणजेच हिंदू विवाह कायदा 1955, हिंदू वारसा कायदा 1956, हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा 1956, हिंदू दत्तक व पोटगी कायदा 1956 हे होत. या वेळेपर्यंत हिंदू कोड बिल विरोधी समितीचे आंदोलन खूपच ढिले पडलेले होते. त्यांचा विरोध पूर्णपणे मावळलेला होता. हिंदू कोड बिल हे वेगवेगळ्या कायद्यांच्या रूपात आणि बाबासाहेबांच्या अपरोक्ष मंजूर झालेले असले तरी त्याचे श्रेय बाबासाहेबांनाच दिले जाते. भारतीय परंपरेने स्त्रियांना अनेक बंधनात जखडून ठेवलेले होते. त्यांना कसल्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते, कसलेही अधिकार नव्हते. चूल आणि मूल एवढ्यापुरतेच त्यांचे जीवन मर्यादित होते. बालपणी पित्याच्या, तरुणपणी पतीच्या आणि म्हातारपणी पुत्राच्या वर्चस्वाखाली स्त्रीने राहावे असे भारतीय परंपरा सांगत होती. पण या कायद्यांनी मात्र भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची सुरुवात केली गेली. समाजात स्त्री पुरुष समतेची मुहूर्तमेढ रोवली गेली. महात्मा गांधींनी स्त्रियांना घरातून बाहेर काढून सामाजिक जीवनामध्ये सक्रिय केले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे मार्ग खुले केले असे म्हटल्यास
फारसे वावगे होणार नाही. हिंदू कोड बिलातील बाबासाहेबांच्या योगदानाबद्दल भाष्य करताना आचार्य अत्रे म्हणाले होते की बाबासाहेबांचे हिंदू कोड बिल मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या 5000 वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणीही घडवून आणलेली नाही ती घडून आली असती. पण दुर्दैव भारताचे, दुर्भाग्य हिंदू समाजाचे, देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला. हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.